वंजारवाडी ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत करून लोकनियुक्त सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण ठोस पावलं उचलली आहेत। गावातील भावी पिढीच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी शिक्षण व्यवस्था सक्षम बळकट व्हावी यासाठी बाकीची विकास कामं थोड्या अवधीनंतर झाली तरी चालतील, परंतु गावची शाळा अत्याधुनिक असली पाहिजे। यासाठी मॉडेल स्कूल मंजूर करून घेऊन शाळेच्या गावच्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट केला आहे। शाळेला आधुनिक स्वरूप देताना विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्थेसाठी बेंच, सुलभ शौचालय, स्वच्छ पिण्याचे पाणी, परसबाग, बगीचा, पोषण आहारात उपयोगी पडेल असा शाळेच्या आवारात भाजीपाला लागवड, शाळेच्या भिंतीवर सुविचार, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी माहिती, आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्ञानार्जनासाठी संगणक, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV अशा प्रकारच्या विविध सुविधा उपलब्ध करून देऊन जिल्ह्यात एक आदर्श जिल्हा परिषद शाळा निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत। जिल्हा परिषद शाळेशेजारीच गावातील दानशूर लोकांच्या, उद्योजक व्यावसायिकांच्या मदतीने आधुनिक अंगणवाडी उभारणीचं काम सुरू आहे। त्याला लागूनच 100 वर्षापूर्वीचा पुरातन हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचंही काम प्रगतीपथावर आहे। हे करत असतानाच गावातील रस्त्यांची पूर्वी असलेली दयनीय अवस्था बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून गावातील प्रमुख रस्त्यांचे काही प्रमाणात काँक्रिटीकरण करण्यात आलं आहे। ग्रामपंचायतीचे जुने स्वरूप बदलून आधुनिक ग्रामपंचायत निर्माण करण्यात आलेली आहे। गावातील उर्वरित मंदिरे, रस्ते यांचा विकास येणाऱ्या काळात पूर्णत्वास नेण्यात येणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावातील विद्यार्थी तरुणांसाठी खेळ, योगासन व दररोजच्या व्यायामासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे क्रीडांगणाची निर्मिती करण्यात आली आहे। हे सर्व करत असताना जर कोणी ग्रामपंचायतीच्या कारभारावर बोट ठेवत असेल तर त्यामुळे जराही विचलित न होता गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो। ज्यांनी टीका टिप्पणी केली ती आमच्यासाठी मार्गदर्शन आहे असं समजून आम्ही आणखी जोमानं गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून गावातील जनतेला दिलेल्या सर्व वचनांची पूर्तता करणार आहे, असं प्रतिपादन वंजारवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच अरुणनाना खरमाटे यांनी उदय वार्ता न्यूजशी बोलताना सांगितलं आहे। वंजारवाडी गावच्या ग्रामपंचायतींविषयी काही जणांनी घेतलेल्या भूमिकेबाबत लोकनियुक्त सरपंच अरुणनाना खरमाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गावच्या विकासाविषयी आपली भूमिका सर्वार्थानं स्पष्ट केली। यावेळी बोलताना त्यांनी गावात लोकनियुक्त सरपंच म्हणून विराजमान झाल्यापासून केलेल्या विकास कामांचा व आगामी काळातील विकासाच्या संकल्पाचा व वंजारवाडी गावचे तंटामुक्त अध्यक्ष दिलीप खरमाटे, मनुभाई शेठ, पोपट अण्णा, मल्हारी भाऊ, नारायणबा, आबासाहेब सानप यांच्यासह गावातील व सर्व सहकारी गावातील नागरिक यांच्या सहकार्याने असलेला मनोदय बोलून दाखवला। काहींनी विरोधी भूमिका घेतली म्हणून आपण त्या वाटेवर जायचं नाही, तर गावचा विकास हीच आपली वाट आणि नीतिमत्ता असल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले। यावेळी बोलताना ते म्हणाले की खरं तर पहिला ज्या गावानं आपली ओळख निर्माण करून दिली त्या गावाचा सेवा करण्याची संधी मला या तमाम मायबाप गावातल्या माणसांनी दिली आणि त्या गावातल्या आणि गावाच्या ऋणातून, गावाच्या मातीच्या ऋणातून मुक्त व्हावं आणि ज्या गावानं आपली ओळख करून दिली त्या गावाला वैभवशाली बनवावं हा ध्यास घेऊन ही इलेक्शन मी लढवली। आज डिसेंबरमध्ये 3 वर्ष पूर्ण होत आहेत। माझे सहकारी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांच्या सहकार्यातून हे गाव स्वयंपूर्ण असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे आणि विकास प्रक्रियेमध्ये ॲग्रेसिव्ह असलं पाहिजे हा एकच ध्यास घेऊन मी इलेक्शन लढवली आणि मला इतकं समाधान आहे, मी अजून पूर्ण समाधानी नाही, अजून बरंच असं काय करायचं आहे की ते करणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि कर्तव्य भावनेनं दिलेला अजेंडा पूर्ण करणं, मी अजेंड्यावर काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मला समाधान आहे की या गावामध्ये काय सेवा सुविधा देण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यामध्ये मला यश आलेलं आहे। रस्ते कसे असावेत, गावचं मॉडेल गाव कसं असावं आणि त्या गावामधल्या वेगवेगळ्या सेवा सुविधा कशा असाव्या हा देशभर फिरून बघणारा कार्यकर्ता मी आहे। दुर्दैवानं काय तुम्ही म्हटलं कळल्यानंतर तुम्ही आला, मला सांगितलं की बाबा असं असं ऐकतोय, मला जरा गावात तुमच्या यायचं आहे, मला अतिशय आनंद झाला। कुणीतर बाजू समजून घेणं गरजेचं आहे। जे गाव मी कुणाला नावं ठेवणार नाही, शेवटी ज्याचं त्याचं कर्तृत्व ज्याच्या त्याच्या बरोबर असेल, परंतु माझ्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये माझा सहकारी, अनेक सहकारी, दत्तात्रय खोतसारखा माझा एक जीवाभावाचा सहकारी असेल,
विकास भैया असतील, अनेकांनी ज्या विनायकराव खारमाटे असतील, ज्या विश्वासानं माझ्या ताब्यामध्ये हे गाव दिलं, ते गाव स्वयंपूर्ण करणं आणि त्या गावाचा विकास करणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे आणि मला आनंद आहे. खरं तर काही प्रमाणात झालेले रस्ते, ग्रामपंचायतची इमारत नव्हती, ग्रामपंचायतची इमारत मी परिपूर्णपणे त्या ठिकाणी केलेली आहे. माझं एक ध्येय होतं की ज्या गावची शाळा चांगली ते गाव सुंदर. खरं तर अनेकांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की एखादा गटार पाठीमागे राहिले तर चालेल, एखादा रस्ता पाठीमागे राहिला तर, दिवाबत्तीची सोय कमी जास्त झाली तर चालेल, पण जी प्राथमिक शाळा आहे ते शाळा आदर्शवत असली पाहिजे. मी माझ्या कार्यकालातला पहिल्या 3 महिन्यामध्येच या गावामध्ये मॉडेल स्कूल या ठिकाणी आणलेलं आहे आणि ते मॉडेल स्कूल आज दिमागामध्ये उभं आहे. खरं तर मी गावाच्या लोकांचं भाग्य मला जे आशीर्वाद मिळाले त्या आशीर्वादातून ती मॉडेल स्कूल आज उभा राहत आहे. तिथं अत्यंत चांगले विद्यार्थी घडत आहेत. अजून मला भरपूर करायचं आहे. खरं तर लोकवर्गणीतून कामाचा धडाका मी घेत असताना मला अनेकांचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. अनेक माझ्या गावच्या उद्योगपतींनी प्रथमेश कन्स्ट्रक्शनच्या रूपानं मला इतकी मोठी मदत या ठिकाणी झाली की आज तालुक्यामध्ये कुठल्या गावाला ग्राउंड नाही तितकं प्रशस्त ग्राउंड मी त्या ठिकाणी तयार केलं. मी माझ्या गावात अनेक वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय. चौक सुशोभीकरण हे माझं एक मोठं ध्येय आहे. गावचं प्रशस्त ग्राउंड झालेलं आहे. गावामध्ये असणारे पूर्वकाळानं निर्माण केलेली खरं तर एक मंदिर आहे, त्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केलेला आहे. खरं तर एक अंगणवाडी, मॉडेल स्कूल अंगणवाडी असावी. मला प्रथमेश कन्स्ट्रक्शनच्या रूपानं तीही त्या ठिकाणी मोठं काम करायला एक संधी आलेली आहे. तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जेवढं CSR फंडातून काम केलं झालं नसेल तितकं काम माझ्या गावामध्ये आता सुरू आहे. वृक्षारोपण असेल, गावातले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, गावातल्या यात्रा असतील, गावातले अनेक जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यामध्ये हिरिरीनं भाग घेणं, मला अनेक मोठं काम अजून करायचं आहे. मी ज्यांनी काय ॲलिगेशन केलं त्याच्यावर मी बोलणार नाही. गावाच्या पुढं आरसा आहे. ज्या गावानं माझ्यावरती विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहणं. आणि म्हटलं जातं साधू संतांनी, जग झाले वन्य तरी संतमुखी व्हावे पाणी. कोण काय बघतो याच्याकडं लक्ष न देता आपल्या ध्येयाकडं जाऊन, ध्येयाप्रती जे आपण ठरवून घेतलेलं काम आहे, हे गाव मला सुंदर बनवायचं आहे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये अनेक पटीनं पुढं न्यायचं आहे. तुम्ही इलेक्शनच्या पूर्वीचं गाव पाहिलेलं आहे. मी कुणाला माझ्या ॲलिगेशन करायची गरज नाही, परंतु अनेक कामामध्ये विघ्न आणणं, विकासाच्या कामामध्ये विघ्न आणणं, ते काम थांबवण्याचा प्रयत्न करणं. परंतु मी सजगपणे काय गोष्टी ठरवलेल्या आहेत. शांतपणे माझा कार्यकाल आणि माझ्या कार्यकालामध्ये या गावच्या विकासाची सगळी स्वप्न जी गावाला मी दाखवली ती पूर्ण करणं हे मी माझं नैतिक कर्तव्य मानतो. आपण पाहिलेलं असेल, स्वच्छ आणि सुंदर शाळा उभा राहते, ग्रामपंचायतची अद्ययावत इमारत राहते, रस्ते म्हणजे शहराला लाजवील असे रस्ते मी आज करतोय. सगळे रस्ते पूर्ण नजीकच्या काळात माझ्या कार्यकालाच्या 3 वर्षाच्या पूर्ण टप्प्यामध्ये मी माझं गाव सर्वार्थानं संपन्न करायचं आहे. गावाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर या गावावरती कुणाचंही प्रेम बसावं असं गाव, त्या गावाला काही लोकांनी वेगळ्या पद्धतीनं जाऊन बदनाम करण्याचा प्रयत्न करण्याचा केलेला आहे. परंतु मी गावाला प्रमाण मानणारा कार्यकर्ता आहे. माझं कोणावर ॲलिगेशन नाही, उलट मला त्यांनी चांगली दृष्टी दिली. काही चेहरे मला पाहायला मिळाले की ज्यांनी या गावालाच भकास केलेला आहे, ते चेहरे या निमित्तानं पुन्हा एकदा पुढं आले आणि गावातल्या लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहेत. वाडवडील लोक असतील, या ठिकाणी सर्व थरातील माझा धनगर समाज असेल, होरार समाज असेल, माझ्या सर्व पार्टीचे कार्यकर्ते असतील आणि गावातली तमाम जनता, ज्येष्ठ नागरिक असतील, ह्या लोकांचे आशीर्वाद जोपर्यंत माझ्या पाठीमागे आहेत, त्यामुळं असल्या कुठल्याही बदनामीला, असल्या कुठल्याही प्रलयाला थांबणारा मी नाही. या गावाचा ज्या टोकावरती मला न्यायचं आहे ते टोक पाहण्याची एक संधी मला गावकऱ्यांनी दिलेलं आहे. मतरूपी दिलेले आशीर्वाद हे अख्ख्या जिल्ह्यानं, महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत आणि तेच आशीर्वाद मला इतके माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहेत. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या वल्गनांना मी अजिबात तिकडे लक्षही देत नाही. म्हणतात ना, हाते चले आपने चाल,
बाकीचं काय मी त्याच्यावर वेगळं बोलत नाही. मी हत्तीच्या चालीनं चालेन आणि या गावाच्या मातीतून ऋण मुक्त होण्यासाठी जे जे करावं लागेल. मला अजून महिलांच्या उद्योगाचं काम करायचं आहे, तिकडे पर्यावरणामध्ये काम करायचं आहे, पाझर तलावाच्या रूपानं काम करायचं आहे. हे सगळं काम आज तरुणांच्याकडं मी ग्राउंड देऊ शकलो. तरुणासाठी आज व्यायाम आज शेकडो मुलं त्या ठिकाणी येऊन व्यायाम करतायत. रस्त्यानं मला पाहताना पहाटेच्या मी CCTV बसवले. रस्त्यानं सकाळच्या महिला फिरताना मला इतका आनंद होतो. अरे हे सगळेच परिपूर्ण रस्ते झाले तर माझ्या मायमौलांना 2 पावलं चांगलं चालण्यासाठी त्या ठिकाणी आणि CCTV बसल्यामध्ये सिक्युरिटी आहे. या पूर्वीच्या काळामध्ये महिलांना सजगपणे त्या ठिकाणी फिरता येत नव्हतं, पण तो काळ केलेला आहे. अनेक कामं करायचं आहेत. आता फार बोलायचं होतं, परंतु बोलण्यापेक्षा कामाकडं माझं लक्ष आहे आणि ते लक्ष मी इतबंचिरही लक्ष विचलित न होता पुन्हा जो शब्द प्रमाण करून ही इलेक्शन मी जिंकलेले आहे. माझ्या सहकार्याने माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून परिपूर्ण स्वच्छ सुंदर आणि अतिशय देखणं गाव निर्माण करणं, भयमुक्त गाव निर्माण करणं आणि त्याचबरोबर सर्व सोयीयुक्त गाव निर्माण करणं अजून भरपूर केलेलं आहे. म्हणून मी आज काही नाही बोलता अजून करायचं राहिलेलं भरपूर आहे. ते करण्याच्याकडेच माझं लक्ष राहावं अशा पद्धतीची भावना मी माझ्या ग्रामदेवताला करतो. मी ज्याला मानतो तो विठ्ठल भक्त मी आहे. मी पांडुरंगाला विनंती करेन माझ्या बुद्धीमध्ये कुठलाही त्या ठिकाणी अशा पद्धतीचा द्वेष निर्माण होऊन देऊ नको आणि ती बुद्धी गावच्या विकासासाठी लागो अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. आपण खरं तर मला अनेक प्रश्न विचारले, पण मी त्या गोष्टीकडे न जाता माझं ध्येयवेळं स्वप्न जे आहे हे सुंदर गाव बनवणं, त्या गावाकडे राहावं, विकासाचा ध्यास घेऊन उभा राहिलेला मी कार्यकर्ता आहे, तिकडं माझं लक्ष राहावं इतकीच या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करतो. तमाम गावाचे जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद मला चांगल्या रूपाने मिळाले, ते आशीर्वाद सदैव राहावेत हीच भावना व्यक्त करतो. आणि आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन.